नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेल कमेंट नका, जेणेकरून नोटिफिकेशनपर्यंत पोहोचतेच करू शकता. कांदा उत्पादकांची दिवाळी यंदा अंधारात बघू शकता. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीने ग्राहकांसाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व NCCF या दोन नोडल एजन्सीच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यापूर्वी 14 ते 16 रुपये म्हणजेच उत्पादन खर्चाच्या खाली कांद्याची खरेदी उरकली. खरेदीच्या पोटी गणेश उत्सवापर्यंत रडत खडत 75% शेतकऱ्यांची देयकं अदा केली. मात्र खरेदी होऊन 3 महिने उलटले तरीही 25% देयकाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे दिवाळीला ग्राहक व्यवहार विभागाच्या कष्टाच्या पैशाची कोंडी या ठिकाणी केली जात आहे. केंद्राच्या योजनेतून शेतमाल विकूनही पैसे मिळत नसल्याने कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी अंधारात जाणार आहे. नाफेड व NCCF या दोन्ही संस्थांनी जुलै महिन्यात प्रत्येकी 1.5 लाख टन कांदा उन्हाळी कांद्याची खरेदी पूर्ण केली. यामुळे निर्यातक्षम गुणवत्तेचा कांदा दिला जात आहे. अशा काही प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी आहे. ग्राहकांसाठी तरतूद तर शेतकऱ्यांसाठी अडचण. कांदा पिकासाठी केलेला उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. दुसरीकडे वातावरण या बदलामुळे साठवलेल्या कांद्याची मोठी प्रमाणात सड या ठिकाणी होत आहे. अशा परिस्थितीत केंद्राने खरेदी केलेल्या कांद्यापैकी 30 ते 35% बफर साठ्याचा ग्राहकांसाठी देशातील विविध भागात पुरवठा देखील केला. मात्र खरेदीला 3 महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. धन्यवाद. लक्ष देण्यास धन्यवाद. व्हिडिओ